साता समुद्रापार पिकवली जाणारी पांढरी स्ट्रॉबेरी आता साताऱ्यात पिकवली जाणार आहे। वय पांढरी स्ट्रॉबेरी बरं। स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लहान आणि चवीने थोडी आंबट हे आपल्या सर्वांना माहिती आहे। पण मी तुम्हाला म्हटलं की पांढरी स्ट्रॉबेरी कधी तुम्ही पाहिली का, तर तुम्ही म्हणाल का येडावलंय वय, पण हे खरे। साताऱ्यातील वाई येथील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। सध्या काही ठिकाणीच त्यांनी ही फळे विक्रीसाठी ठेवली आहेत। हा देशातील पहिलाच प्रयोग असून फ्लोरिडा पर्ल्स जातीच्या स्ट्रॉबेरीचं पीक पहिल्यांदा अमेरिका आणि यूके मध्ये घेण्यात आलं। याला ग्राहकांनी तिकडे चांगलाच प्रतिसाद दिल्यामुळे याचं उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली। तसेच भारतात हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न उमेश खामकर यांनी केला। विशेष म्हणजे इकडे या पांढऱ्या स्ट्रॉबेरीला 1 ते 1,500 रुपये किलो भाव मिळतो आहे। यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राईट्स त्यांनी विकत घेतली। त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे। नमस्ते। आता आपण पाहतोय की आतापर्यंत आपल्या भारतामध्ये लाल कलरची स्ट्रॉबेरी होते, तर आता पहिल्यांदाच आपण ही व्हाईट स्ट्रॉबेरी, जिचं नाव आहे फ्लोरिडा पर्ल, ही युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाने डेव्हलप केलेली व्हरायटी आहे, जिची टेस्ट फार वेगळी आहे। एक युनिक असं त्याला फ्लेवर आहे। शुगर फॉर्मेशन खूप छान आहे आणि आत्तापर्यंत ज्या आपण लाल व्हरायटीज खात होतो त्यातल्या मेडिसिनल व्हॅल्यू आणि याची मेडिसिनल व्हॅल्यू खूप याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी खूप चांगल्या आहे। तर हे आपण साधारणतः ह्याचा पॅटंट रिलीज झाला नोव्हेंबरमध्ये आणि आपण क्लब मेंबर झाल्यानंतर, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडानी ज्यांना रॉयल्टीचे राईट्स दिलेले आहेत अशा क्लबचे आपण मेंबर झाल्यानंतर मग आपल्याकडे हे इम्पोर्ट झाले। आपण प्लांटेशन याचं साधारणतः 20 नोव्हेंबरच्या दरम्यान केले। आता 40 दिवस कंप्लीट झालेत आणि आता याला फ्रूट्स चालू झाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।